चला आज बनवूया खुसखुशीत आणि खमंग अशी साबुदाणा बटाटे चकली अगदी झटपट। त्यासाठी सगळ्यात आधी मी 4 वाटी वजनी प्रमाण जर बघणार तर अर्धा किलो साबुदाणा रात्रभरासाठी भिजत घातला। 1 इंच पाणी वर ठेवून आपल्याला साबुदाणा भिजायचा आहे, म्हणजे साबुदाणा मऊसूत भिजला जातो। दुसऱ्या दिवशी आपल्याला 1 किलो बटाटे वाफवून किसून घ्यायचे आहे। त्यानंतर एका जाडबुडाच्या कढईमध्ये आपल्याला 2 वाटी पाणी टाकून साबुदाणा व्यवस्थित पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर बटाटा आणि साबुदाण्याचे मिश्रण एकजीव करून घ्या। त्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा, अर्धी वाटी लाल तिखट आणि पाव वाटी एवढं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण कमी ठेवा, म्हणजे चकली वाळल्यावर खारट होणार नाही। त्यानंतर सर्व चकल्यांना मी 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहे। याची डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। आता चकल्यांचा आवाज ऐकून बघू।